नमस्कार विद्यार्थी मित्र, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हा टॉपिक बघतोय. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितले ते दोन एक्झरसाइज झालेले आहेत आपले. पहिला एक्झरसाइज होता तो प्रिन्सिपल सोल्युशन्स आणि जनरल सोल्युशन्स वरती होता, आणि दुसरा एक्झरसाइज आपण बघितला तो होता तो पोलर कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि त्याच्या रिलेशन्स, म्हणजे पोलरचं कन्व्हर्जन कार्टेशियन मध्ये आणि कार्टेशियनचं कन्व्हर्जन आपण पोलर मध्ये केलं. त्याच्यानंतर 3 रूल्स होते आपल्याला: साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. हे 3 रूल्स बघितले आणि त्याच्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले दिलेले होते. साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, a/2 किंवा x/2 जे काय असेल त्याच्यानुसार ते फॉर्म्युले दिलेले होते. ते आतापर्यंत आपण बघितले. आता आपल्याला शेवटचा आणि तिसरा एक्झरसाइज या टॉपिक मधला बघायचा. तो कुठला आहे तर तो इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहे. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स बघितले, इनव्हर्स नव्हतं आतापर्यंत. आपल्याला फक्त कॉस ए, साइन ए असंच होतं. पण आता इथून पुढे हा जो असेल शेवटचा एक्झरसाइज तो इनव्हर्स फंक्शन्स वरती, म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ, टॅन इनव्हर्स ऑफ असंच असेल, तो आपल्याला बघायचा. मग त्याच्यामध्ये इनव्हर्स आलं की मग त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आली. आपण जनरल टर्म्स होत्या त्यावेळी प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं, आणि इनव्हर्स आलं तर ते काय बघणार आहे तर आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू बघणार आहे. मग त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू वरती डिपेंडेबल परत 6 प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि मग त्याच्यावरती एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. असा हा पहिला एक्झरसाइज बघणार आहे. आता आपण ते इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. आतापर्यंत बेसिक झाला, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स होता त्याच्यामध्ये इनव्हर्स येत नव्हता, आता इनव्हर्स येणार आहे. इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्याच्यात येते प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असेल. मग आता पहिलं आपण घेऊ, त्याच्यात साइन इनव्हर्स ऑफ एक्स घेतलं तर त्याची ब्रांच असते -π/2 टू π/2. म्हणजे साइन इनव्हर्सची व्हॅल्यू कशी येऊ दे, पण त्याचं उत्तर हे -90 टू +90 ह्याच्या मधलंच घ्यायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच नुसार, म्हणजे या फॉर्म्युलानुसार. कारण ह्याची व्हॅल्यू -1 टू 1 असते आणि साइनचा अँगल निगेटिव्ह असू शकतो, कारण साइन इनव्हर्स ऑफ साइन ऑफ -x इज इक्वल टू -sin x असा फॉर्म्युला आहे त्याचा. जे निगेटिव्ह आलं तर त्याचा आन्सर निगेटिव्ह घेऊ शकतो आपण, त्यानुसार त्याचं आन्सर ते -π/2 टू π/2 येते. दुसरं कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, सॉरी टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. आपण एकत्रितच घेतोय, -π/2 टू π/2 असणाऱ्या टर्म्सच एकत्रित घेऊ आपण. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चं ओपन इंटरवल आहे, क्लोज्ड इंटरवल आणि ओपन इंटरवल ह्याच्यातला फरक लक्षात ठेवा. क्लोज्ड इंटरवल म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल आणि ओपन इंटरवल म्हणजे सर्क्युलर ब्रॅकेट असेल. त्याचा पण येतोय -π/2 टू π/2, इंटरवल सेमच आला. तिसरा आहे कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स, त्याचा पण तोच आहे, फक्त त्याला -0, क्लोज्ड इंटरवल -0 करायचं, कारण कोसेक 0 ची व्हॅल्यू असते ती इन्फिनिटी असते. त्यामुळे आपण ते -0, कारण इन्फिनिटी आपल्याला घेता येत नाही म्हणून आपण ते त्यातनं ती व्हॅल्यू इरेज करून टाकतोय, रिमूव्ह करून टाकतोय, म्हणून त्याला -0. म्हणजे कशाच्या निगेटिव्ह येऊ शकतात ते बघा. साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स या 3 व्हॅल्यू अशा आहेत की ज्याचा आन्सर निगेटिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला चालू शकतात. म्हणजे इनफॅक्ट निगेटिव्ह मध्येच आलं पाहिजे. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड, पॉझिटिव्हचे. पॉझिटिव्हचे कुठले कुठले येणार मग राहिलेले कॉस इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स, हे 3 येणार आहे. आता आपण कॉस इनव्हर्सचा बघू. त्याचा असतो 0 टू π, 180. इथं पण बघा -π/2 टू π/2, मायनस काढून टाकलं, π/2 π/2 म्हणजे 180 होणार आहे, म्हणजे 180 पायच येतात आणि 0 π म्हणजे 180 येते. कॉट इनव्हर्स घेतलं तर ओपन इंटरवल होईल फक्त 0 π, आणि राहिला सेक इनव्हर्स, त्याला -π/2 होईल, क्लोज्ड इंटरवल -π/2, कारण सेक π/2 ची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. त्यानुसार ते या 2 टप्पे लक्षात येतील. साइन, टॅन, कॉस, कोसेक आलं त्याचा आन्सर मायनस मध्ये येऊ शकतं. कॉस, कॉट आणि सेक आलं तर त्याचा आन्सर कायम मात्र काय असेल तर ते पॉझिटिव्हच असेल, म्हणजे त्याच्यासाठी निगेटिव्ह अँगल आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. आता ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच वरूनच आपल्याला प्रॉपर्टी देते. टोटल 6 प्रॉपर्टी, प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये 3 सब प्रॉपर्टीज येणार. आता आपल्याला त्या बघायच्या. प्रॉपर्टीज पहिली, त्याच्यात परत पहिल्या साइन इनव्हर्स ऑफ -x इज इक्वल टू -sin इनव्हर्स ऑफ x. म्हणजे आता आपण जे बघितले त्याच्यानुसार साइन इनव्हर्सचं जर अँगल किंवा व्हॅल्यू मायनस मध्ये असेल तर त्याचा आन्सर
मायनस मध्ये येतं, म्हणजे मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स होईल. दुसरं tan इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस tan इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे tan ला जरी मायनस आला तरी तो मायनस असू शकतो. तिसरं आहे कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे आता आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच बघितल्या त्याच्यानुसारच ही पहिली आणि दुसरी प्रॉपर्टी डिपेंडेबल आहे. साइन टॅन कोसेक अँगल मायनस आला तर ते मायनस साइन पुढे घ्यायचं, फक्त एवढाच त्याच्यामध्ये बदल होत आहे. आता दुसरी प्रॉपर्टी बघायची. कशाची आहे दुसरी प्रॉपर्टी? तर कॉस, कॉट आणि सेक ची असणार आहे. मग कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स आला तर त्याचा आन्सर पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स घ्यायचं, म्हणजे मायनस पुढे घेताना त्याला पाय मायनस असं झालं पाहिजे, कारण ह्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच बघितल्यात तर आपण त्याला निगेटिव्ह नव्हतं, 0 टू पाय होतं, त्यामुळे आपण पाय मायनस आलो. कॉट इनवर्स आलं तरी पण सेमच असेल, पाय मायनसच येणार आहे. आणि सेक इनवर्स आलं तरी सुद्धा पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स. हे लक्षात ठेवा. सेक टॅन आणि साइन टॅन आणि कोसेक आलं तर त्याचं मायनस साइन पुढे घ्यायचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि बाकीचं आलं तर त्याला पाय मायनस एवढं करायचं चिन्ह काढून. त्या दोन प्रॉपर्टी झाल्या. तिसरी प्रॉपर्टी त्यातलं पहिलं आहे साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, मग आतल्याचा रेसिप्रोकल 1 अपॉन एक्सचा एक्स होणार. म्हणजे जर रेसिप्रोकल घ्यायचं झालं आतल्या टर्मचा तर बाहेरच्या टर्मचा सुद्धा रेसिप्रोकल कन्सिडर करावा लागेल आपल्याला. साइनचं कोसेक, कोसेक असेल तर त्याचं साइन होईल, एक्स असेल तर त्याचं 1 अपॉन एक्स. तसंच मग कॉस इनवर्सचं काय होईल तर सेक इनवर्स होईल, सेक इनवर्स ऑफ एक्स. तसंच मग कॉट इनवर्सचं होईल, tan इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स तर कॉट इनवर्स ऑफ एक्स, किंवा कॉट इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स असेल तर त्याचं tan इनवर्स ऑफ एक्स होणार आहे. ह्या बेसिक प्रॉपर्टी कुठं लागल्या तर आपल्याला वापरता येतील. चौथी प्रॉपर्टी आता साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स असेल त्याचा अँगल जर सेम असेल तर त्याची ऍडिशन असेल ती पाय बाय 2 येणार. साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स झालं, मग तसंच कशाला येणार तर टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्सला पण, त्याचं पण आन्सर पाय बाय 2. राहिलं सेक कोसेक राहिलं, त्याचं पण आन्सर पाय बाय 2च असेल. फक्त पहिलं साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 हे कुठंतरी लागेल आपल्याला, म्हणजे हे डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा इंटिग्रेशन मध्ये हे आपल्याला तिथं पण वापरावं लागेल, फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवायला लागेल. पाचवी आहे ती आता tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय. फॉर्म्युला दोन tan इनवर्सची बेरीज झाली तर त्याचा फॉर्म्युला घ्यायचा. मग एकाच tan इनवर्स मध्ये बेरीज असेल तर न्यूमरेटरला बेरीज करायची, आपण 1 अंशाला प्लस असेल तर छेदाला मायनस येणार आहे, म्हणजे 1 मायनस त्यांची मल्टिप्लिकेशन एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. म्हणजे जर समजा मध्ये मायनस आला तर कसं होईल तर एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, असं फक्त त्याच्यात बदल होणार. ते दुसरं असेल त्याच्यामध्ये एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. लक्षात येत आता दोन tan इनवर्सची बेरीज झाली तर tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, आणि tan इनवर्स ऑफ एक्स मायनस tan इनवर्स ऑफ वाय आलं तर tan इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय येते. आणि शेवटची आणि सहावी प्रॉपर्टी आहे 2 tan इनवर्स ऑफ एक्स असेल, त्याचं कन्वर्जन आपल्याला साइन मध्ये करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. 2 tan इनवर्स ऑफ एक्स चं कन्वर्जन साइन इनवर्स मध्ये करायचं असेल तर 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स मध्ये करायचं असेल तर ते 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि tan मध्येच करायचं असेल तर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल. हे सबस्टिट्यूशन्स आहेत. x ला tan थिटा ठेवलं तर हे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर आहे, म्हणजे ते sin 2 थिटा होत आहे. साइन इनवर्सला साइन गेलं तर 2 थिटा, थिटा म्हणजे tan इनवर्स ऑफ एक्स. अशा प्रकारे ते येत जाते. हे सबस्टिट्यूशन्स आहेत, त्यानुसार मग ते सॉल्व. अशा प्रकारे टोटल 6 प्रॉपर्टी आहेत, त्याचा वापर करायचा तर आपल्याला ह्या फक्त इथंच लागतील असं नाही, आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये इंटिग्रेशन मध्ये पण ह्या प्रॉपर्टी वापराव्या लागणार, त्यामुळं लक्षात ठेवा ह्या प्रॉपर्टी. आता एक्झरसाइज 3.3 त्याच्यावरती डिपेंडेबल लहान एक्झरसाइज आहे. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग.
खाली दिलेल्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायचे. प्रिन्सिपल सोल्युशन वेगळं, प्रिन्सिपल व्हॅल्यू वेगळं. प्रिन्सिपल सोल्युशन म्हटलं की दोन किमती येतात, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटलं की इनव्हर्स फंक्शन असेल आणि एकच किंमत येणार आहे. मग पहिला आहे साइन इनव्हर्स ऑफ 1/2. ह्याला आपल्याला काहीतरी एक्स वगैरे मानावं लागेल. पहिल्यांदा मानून घेतलं, लेट एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1/2. उजव्या बाजूला साइन इनव्हर्स आहे, ते डावीकडे आलं तर फक्त साइन होईल, म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू 1/2 झालं. मग साइन कितीची व्हॅल्यू 1/2 असते, तर ती π/6 ची असते. therefore sin x is equal to sin π/2. म्हणजे x is equal to आपल्याला मिळालं π/6. मग त्या इंटरवल मध्ये आहे का चेक करायचं. बिलॉंग्स टू -π/2 टू π/2 आहे, वजा 90 ते 90च्या मध्येच 30 येतं, मिळालं. म्हणून याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय येणार, तर therefore प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज π/6. म्हणून त्याचा आन्सर झालं ते π/6. म्हणजे सोपं आहे. नाही पहिल्यांदा x म्हणणार त्याला, नंतर उजव्या बाजूचं साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स जे काही असेल ते डावीकडे घेतलं म्हणजे ते झालं साइन एक्स झालं, कॉस एक्स होईल, जे काय असेल ते होईल. 1/2 झालं, पॉझिटिव्हच दिले त्यामुळे त्या चार्ट टेबल मध्ये ती व्हॅल्यू कितीला आहे ती चेक करा. साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते, कधी असते तर π/6 ला असते. मग साइन एक्स इज इक्वल टू साइन π/6. दोन्ही बाजूचं साइन कॅन्सल झालं तर एक्स इज इक्वल टू π/6. बिलॉंग्स टू, फक्त इंटरवल मग त्याच्यामध्ये येते का बघायचं. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आपण जी काही दिली त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू येते का चेक करा. येते म्हणजे ते तुमचं आन्सर. हे पहिलं झालं. आता दुसरं आहे कोसेक इनव्हर्स ऑफ 2 आहे. मग परत त्याला पहिल्यांदा एक्स मानावं लागेल. कोसेक इनव्हर्स डावीकडे आल्यानंतर काय होणार आहे, तर ते कोसेक होणार आहे. 2 झालं. मग कोसेक कितीची व्हॅल्यू 2 असते, तर ती सुद्धा π/6 चीच असते. therefore cosec x is equal to cosec π/6. म्हणजे परत x is equal to π/6, इंटरवल पण तोच येणार आहे, कारण साइन आणि कोसेकचा इंटरवल सेम आहे. कोसेकला फक्त -0 असतं आणि याच्यात 0 आता येतच नाही, त्यामुळे संबंधच नाही त्याचा. बिलॉंग्स टू -π/2 टू π/2 -0, त्याच्यामध्येच येते. 0 सोडून राहिलेले गेम त्याच्यामध्येच येते. म्हणजे ह्याची पण प्रिन्सिपल व्हॅल्यू काय होणार, तर ती π/6 असेल. लक्षात येईल काय, सोपे. आता तिसरं टॅन इनव्हर्स ऑफ -1, म्हणजे आता मायनस मध्ये दिलं. टॅनचा आन्सर मायनस मध्ये चालू शकतो, कारण त्याचा इंटरवल ओपन इंटरवल मध्ये -π/2 टू π/2, त्यामुळे मायनस मध्ये चालू शकतो. मग परत आपल्या पद्धतीने पहिल्यांदा एक्स मानायचा, टॅन इनव्हर्स डाव्या बाजूला गेला तर टॅन होईल. 1 कितीची व्हॅल्यू, तर टॅन π/4, म्हणजे मायनस बाहेर तसंच ठेवायचं, 1च्या जागी टॅन π/4 होईल. टॅन एक्स इक्वल टू -टॅन π/4. आता बाहेरचं मायनस आत घेऊ शकतो आपण, कारण फॉर्म्युलालाच आपल्याला नुसते मान्य आहे आपल्याला. therefore tan x is equal to tan of -π/4. आता tan ला tan कॅन्सल झालं तर x is equal to होणार ते -π/4. बिलॉंग्स टू तो इंटरवल घेतला tan साठीच, -π/2 टू π/2. पहिली प्रॉपर्टी आपण बघितली होती, tan इनव्हर्स ऑफ -x असेल तर -tan इनव्हर्स ऑफ x असेल, त्यानुसार मायनस बाहेर आलं टॅनच्या तर ते आत घेऊ शकतो, त्यानुसार आपण ते -π/4 झाले. म्हणजे याची प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली ती -π/4 असेल. हे तिसरं. आता चौथं आपल्याला पुढचं बघायचं आहे, टॅन इनव्हर्स ऑफ -√3. आता आपल्याला चौथं एक्झाम्पल बघायचं आहे, ते सेमच आहे. टॅन इनव्हर्स ऑफ -1 होतं तिसरं, त्याच्याऐवजी टॅन इनव्हर्स ऑफ -√3 झालं, म्हणजे 1च्या जागी √3. म्हणजे टॅन कितीची व्हॅल्यू 1 होती, π/4 ची, म्हणून त्याचं उत्तर -π/4. टॅन कितीची व्हॅल्यू √3 असेल तर ती π/3 ची असते, म्हणजे याचं उत्तर येणार आहे ते -π/3 येणार आहे. आता आपण ते कसं येते बघूया. पहिली स्टेप लेट x इज इक्वल टू झालं. दुसरी स्टेप येणार टॅन एक्स होणार -√3. मग टॅन कितीची व्हॅल्यू √3, तर π/3 ची, -tan π/3 झालं. टॅनच्या पुढचा मायनस साइन आत जाईल, म्हणजे -π/3 होईल. टॅन ऑफ -π/3 आलं. आता x इज इक्वल टू होणार ते -π/3. तेच इंटरवल आलं, -π/2 टू π/2, फक्त ओपन इंटरवल आहे. इंटरवल अगदी व्यवस्थित लिहायचे तिथं. प्रिन्सिपल व्हॅल्यू होणार ती tan इनव्हर्स ऑफ -√3 इज -π/3. लक्षात आलं हे. पाचवा साइन इनव्हर्स ऑफ 1/√2. पहिलं एक्झाम्पल झालं तसंच, पहिल्याला साइन इनव्हर्स ऑफ 1/2 होतं, इथं 1/√2. पहिल्यांदा येणार लेट x इज इक्वल टू साइन इनव्हर्स डाव्या बाजूला गेला तर साइन एक्स होणार,
इज इक्वल टू 1/√12. साइन कितीची व्हॅल्यू 1/√2 असते, तर π/4 म्हणजे sin π/4 होणार उजवी बाजू. दोन्ही बाजूचं साइन निघून जाईल. x इज इक्वल टू π/4 आलं, बिलॉंग्स टू द इंटरवल -π/2 टू π/2 क्लोज्ड इंटरवल येणार. हॅलो, झालं. तेच तुमचं प्रिन्सिपल व्हॅल्यू असेल π/4 आलं. सहावा आता कॉस इनव्हर्स ऑफ -1. कॉस इनव्हर्सला मायनस आले, ही प्रॉपर्टी नंबर 2 होती, त्याच्यामध्ये होतं कॉसला मायनस साइन आलं की त्याला मायनस घालवायचं असेल तर पाय मायनस हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो, तो वापरायचा. पहिली x इज इक्वल टू होईल, मग cos x इज इक्वल टू -1/2 होईल, cos x इज इक्वल टू मायनस cos π/3 होईल, कारण cos π/3 ची व्हॅल्यू 1/2 असते. पण बाहेरचं कॉसच्या बाहेरचं मायनस साइन आत जाऊ शकत नाही, कारण त्याचा इंटरवल 0 to π आहे कॉसचा, मायनस चालत नाही त्याला. मग ह्याच्यासाठी निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. cos x इज इक्वल टू cos π मायनस, मगाशी म्हटलं होतं पाय मायनस असं आपल्याला वापरावं लागेल, बरोबर. cos ऑफ π मायनस तो अँगल आलेला किती आहे, π/3. मायनस घालवायचं होतं म्हणून π मायनस वापरला, π मायनस π/3. तिरकस गुणाकार करून घेतला तर ते 2π/3 होईल. दोन्ही बाजूचं कॉस गेलं तर x इज इक्वल टू 2π/3 बिलॉंग्स टू 0 π येणार आहे, कारण π/3 म्हणजे 60, 2π/3 म्हणजे 120, 0 ते 180 च्या मध्ये 120 येते. मिळालं त्याचं प्रिन्सिपल व्हॅल्यू. आपल्याला आता बघायचा आहे तो दुसरा क्वेश्चन बघायचा. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इव्हॅल्युएट सांगितलंय, मग ह्याच्यामध्ये कसं आहे तर एक पेक्षा जास्त टर्म्स एकत्रित दिलेले असतील, प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढायचे प्रत्येकाची, फक्त ते एकत्रित टर्म्स दिले त्याचं सेपरेट काढून नंतर ऍडिशन करायचं, असं आपल्याला बघायचं. मग पहिलं एक्झाम्पल, tan इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2. मग याच्यासाठी पहिल्यांदा x मानावंच लागेल. तीन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, म्हणजे तिन्हीला काहीतरी द्यावं लागेल, अल्फा बीटा गॅमा असं असतं तसं. मग आपण x1 x2 x3 मानू सरळ, x मांडले त्यामुळे x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3. इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केला आपण. मग आता सेपरेट घ्यायचं, x1 सेपरेट, x2 सेपरेट, x3 सेपरेट. पहिल्यांदा x1 घेऊ. लेट x1 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 आहे, म्हणजे ते होणार tan x1 इज इक्वल टू 1 आलं. tan कितीची व्हॅल्यू 1, तर π/4 ची. x1 इज इक्वल टू π/4 बिलॉंग्स टू, त्याचा इंटरवल काय आहे, ओपन इंटरवल मध्ये -π/2 टू π/2, त्याच्यामध्येच π/4 आहे, म्हणजे x1 ची किंमत आपल्याला मिळाली π/4. आता x2 बघायचं, मग x2 साठी घेतलं आपण, x2 इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/2, म्हणजे ते होणार cos x2 इज इक्वल टू 1/2. cos कितीची व्हॅल्यू 1/2, तर π/3 ची, म्हणजे x2 इज इक्वल टू π/3 आलं. बिलॉंग्स टू इंटरवल काय cos इनवर्सचा 0 π क्लोज्ड इंटरवल, त्याच्यामध्येच येतं, मिळालं x2 पण. मग आता x3 साठी, x3 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2, म्हणजे साइन x3 इज इक्वल टू 1/2 होईल. साइन कितीची व्हॅल्यू 1/2 असते, π/6 ची, साइन x3 इज इक्वल टू साइन π/6 झालं. x3 इज इक्वल टू π/6 होईल, बिलॉंग्स टू -π/2 टू π/2, फक्त तो क्लोज्ड इंटरवल असेल. tan इनवर्सला ओपन होता तो, साइन इनवर्सला क्लोज्ड असेल. म्हणजे x1 x2 x3 च्या व्हॅल्यू मिळाल्या. आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे, फ्रॉम 1 म्हटलं, फ्रॉम 1 x इज इक्वल टू किमती ठेवली π/4 प्लस π/3 प्लस π/6. आता यांचा सगळ्यांचा छेद समान करायचा, म्हणजे 12 करू शकतो आपण. ऍडजस्टमेंट करून नंतर त्याची सगळी टोटल ऍडिशन केली, छेद समान करून, अंशाची बेरीज करून, परत भाग घालून जर बेरीज केली तर ती शिल्लक राहते आपल्याला 3π/4 असेल. हे तुमचं त्याचं फायनल आन्सर होतं. म्हणजे टोटल बेरीज 9π/12 येते, परत 3 न भाग जातो तो 3π/4 असं ते शिल्लक राहते. म्हणजे ज्यावेळी इव्हॅल्युएट असा क्वेश्चन असेल, इनव्हर्सचे टर्म नसतील, तर त्यावेळी त्यांना सेपरेट करून घ्या. सेपरेट करून प्रत्येकाची प्रिन्सिपल व्हॅल्यू सेपरेट काढायची आणि मग नंतर ते एकत्रित करून त्याची बेरीज करायची. हे पहिलं एक्झाम्पल बघायचं.
कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 साइन इनवर्स ऑफ 1/2. परत x मांडलं. आता पहिल्या टर्मला x मानायचं, x1 मानायचं, दुसऱ्या टर्मला x2 मानायचं. म्हणजे काय होणार, x1 प्लस 2x2 असं होईल. इक्वेशन नंबर 1 आलं. x1 प्लस 2x2, कारण 2 तसंच ठेवलंय आपण, कारण ती काही इन्व्हर्सची टर्म नाहीये. मग x1 घेतलं, कॉस इनवर्स ऑफ 1/2 झालं. कॉस x1 इज इक्वल टू 1/2 होईल. कॉस कितीची व्हॅल्यू 1/2, तर π/3, म्हणजे कॉस x1 इज इक्वल टू कॉस π/3. x1 इज इक्वल टू π/3 बिलॉंग्स टू 0 π आहे, 0 ते पायच्या मध्ये. मग आता साइन इनवर्स साठीच घ्यायचं, x2 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2 झालं. म्हणजे साइन x2 इज इक्वल टू 1/2 होईल. therefore sin x2 is equal to sin π/6 झालं. x2 is equal to π/6 मिळालं, बिलॉंग्स टू -π/2 टू π/2, कारण त्याच्या मधलाच येते ते आलेले व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेव. फ्रॉम 1 x is equal to π/3 प्लस 2 इंटू π/6, 2 न भाग गेला तर π/3 होतं इथं पण. π/3 प्लस π/3 घेतलं तर ते 2π/3. लक्षात येते. सेपरेट घेतो x1 x2 म्हणून, आणि त्या दोन्हींचं सेपरेट प्रिन्सिपल व्हॅल्यू काढतोय आपण, आणि ती काढलेली परत पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून त्याची बेरीज होईल. फक्त तिसरं tan इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2. परत x मांडलं, परत x1 x2 होणार आहे, x1 मायनस x2 होईल. मग आता इक्वेशन नंबर 1 आलं. मग x1 घेतलं पहिला, tan इनवर्स ऑफ √3, therefore tan x1 is equal to √3 झालं. tan कितीची व्हॅल्यू √3, तर π/3 ची असते. therefore tan x1 is equal to tan π/3. therefore x1 is equal to π/3 आलं, बिलॉंग्स टू -π/2 टू π/2 मिळालं आपल्याला. आता दुसरा x2 is equal to sec inverse of -2. sec x2 is equal to -2. कितीची व्हॅल्यू 2 असते सेक, तर ती असते π/3 ची असते. sec x2 is equal to minus sec π/3 झालं. आता sec अँगल जर मायनस असेल तर ते मायनस घेत नाही आपण, म्हणजे निघून जात. sec ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा असंच आन्सर असतं. म्हणजे हे मायनस घालवायला आपल्याला पाय मायनस हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे सेक ऑफ पाय मायनस π/3 असं होणार. sec x2 इज इक्वल टू सेक ऑफ पाय मायनस π/3. सेक पाय मायनस एक्स असेल तर त्याचा आन्सर मायनस सेक एक्स असते. ते मायनस सेक एक्स घालवायला सेक पाय मायनस एक्स घेतला. तिरकस गुणाकार केला तर सेक 2π/3 होईल. म्हणजे x2 इज इक्वल टू 2π/3 बिलॉंग्स टू काय 0 π, त्याचा आपण क्लोज्ड इंटरव्हल. x1 मिळालं, x2 मिळालं. आता हे पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. फ्रॉम 1 x इज इक्वल टू π/3 मायनस 2π/3, वजा बाकी घेतली तर मायनस π/3 राहील. एवढं त्याचा आन्सर. म्हणजे कॉस, कॉट आणि सेक आलं तर पाय मायनस हा फॉर्म्युला आपण वापरतो. मगाशी पण बघितलं आपण, शेवटचं एक्झाम्पल कॉस इनवर्स ऑफ -1/2 होतं, त्याच्यात पण कॉस पाय मायनस π/3 घेतलं. इथं पण सेक इनवर्सला मायनस आलं तर त्याचं पाय मायनस घेतलं आपण, आणि इतर वेळी मायनस आलं तर ते फक्त त्याच्या अँगलच देतो आपण. π/3 असेल तर मायनस π/3 वगैरे करू शकतो आपण. आता चौथं कोसेक इनवर्स ऑफ -√2 प्लस कॉट इनवर्स ऑफ √3. परत x मांडलं, परत x1 आणि x2 होईल. इक्वेशन नंबर 1 x1 घेतलं, कोसेक इनवर्स ऑफ -√2, म्हणजे कोसेक x1 इज इक्वल टू -√2 झालं. कोसेक कितीची व्हॅल्यू √2 असते, तर π/4. मग कोसेकचा अँगल मायनस असू शकतो, कारण त्याचा इंटरवल -π/2 टू π/2 आहे. म्हणजे मायनस आत जाईल, -π/4 होणार ते. कोसेक ऑफ -π/4 म्हणजे x1 ची व्हॅल्यू आली ती -π/4 बिलॉंग्स टू -π/2 टू π/4. आता आपल्याला काढायचं आहे दुसरं x2 साठी. x2 म्हणजे काय, तर कॉट इनवर्स ऑफ √3. म्हणजे कॉट x2 इज इक्वल टू √3 झालं. कॉट कितीची व्हॅल्यू √3, तर π/6. त्याला काय मायनस वगैरे काय नाही, डायरेक्ट x2 ची व्हॅल्यू मिळाली π/6, इंटरवल 0 π. x1 मिळालं, x2 मिळालं. आता पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. फ्रॉम 1 x इज इक्वल टू -π/4 प्लस π/6. मायनस आहे त्यामुळे वजाबाकी करावी लागेल. छेद समान करून वजाबाकी केली आपण तर त्याचं येते -π/12 असेल. छेद 12 करायचं. पहिल्याला 3 न गुणायचं, दुसऱ्याला 2 न गुणायचं. -3 + 2 म्हणजे -1 आलं, म्हणजे
मायनस पाय झालं, मायनस पाय बाय 12. आता हा संपला आपला, दुसरा क्वेश्चन संपला. तिसरा आता प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट कशावरनं करायचं, तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीज वापरायच्या. 6 प्रॉपर्टीज आपण बघितल्या, त्या 6 प्रॉपर्टीचाच वापर करून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. पहिलं घेतलं, साइन इनवर्स ऑफ -1 बाय √2 -3 साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू -3 पाय बाय 4 आहे. मग आपण LHS घेतलं. पहिलीच प्रॉपर्टी, पहिल्या प्रॉपर्टी मधला पहिलाच फॉर्म्युला, साइन इनवर्स ऑफ -x असेल तर त्याचा आन्सर मायनस साइन इनवर्स ऑफ x घ्यायचं. म्हणजे साइन इनवर्सचं साइन मायनस साइन आहे ते पुढे घ्यायचं. म्हणजे काय होईल तर मायनस साइन इनवर्स ऑफ 1/√2 झालं, पुढचं आहे तसं राहणार. प्रॉपर्टी लिहिली आपण, साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x असतं. आता किमती बघा, साइन कितीची व्हॅल्यू 1/√2 असते, π/4, आणि साइन कितीची व्हॅल्यू √3/2 असते, तर π/3 ची असते. मग ते येणार मायनस π/4 -3 इंटू π/3. 3 ला 3 कॅन्सल होईल, मायनस π/4 मायनस पाय राहील. मग आता तिरकस गुणाकार करून घेतलं तर त्याचा आन्सर येते ते -5π/4 होणार. त्यामुळे त्यांचं एक्झाम्पल चुकलंय, -3 π/4 नाही येत, -5π/4 येणार. प्लस असतं, किंवा मग तिथं एक्झाम्पल मध्ये चेंज असं असू शकतं की साइन इनवर्स ऑफ 1/√2 असं असू शकतं. लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स कुठं चुकलेलं असू शकतं. एकतर साइन इनवर्स ऑफ 1/√2 फक्त असू शकतं, किंवा इथं -5π/4 असं असू शकतं. इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल तर RHS. त्या क्लिअरिफिकेशन्स येतील बोर्डाकडून, त्या तुमचं कुठलं चुकलेलं आहे, काय झालेलं आहे त्याचं एक सेपरेट नंतर शाळांना तुमच्या रेकॉर्ड येईल, त्यानुसार आपल्याला ते चेक करता येईल. पण याच्यामध्ये दोन शक्यता, एक तर साइन इनवर्स ऑफ 1/√2 असेल, किंवा इकडं उजव्या बाजूला -5π/4 असं पण असू शकतं. दोन्हीपैकी कुठली एक शक्यता असेल. इज इक्वल टू RHS होईल. मग लक्षात आलं. परत एकदा सांगतो, LHS घेतला आपण. LHS च्या पहिल्या टर्मला मायनस होता, साइन इनवर्स ऑफ मायनस होता. साइन इनवर्स ऑफ -x असेल तर त्याचा आन्सर मायनस साइन इनवर्स ऑफ x घेतो. मायनस पुढे आलं, त्या टर्म्स पुट केल्या. मग राहिलेल्या टर्म्स आहेत त्याच्यात, किमती ठेवायच्या. मायनस तसं राहिलं, साइन इनवर्स ऑफ 1/√2 म्हणजे π/4 असतं, -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2 म्हणजे π/3 असतं. 3 ला 3 कॅन्सल होईल, -π/4 मायनस पाय राहील, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर -5π/4 होत आहे. इज इक्वल टू RHS. तो दुसरं, साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. परत LHS घेतलं. आता दोन्हीला प्रॉपर्टी वापरायची, साइन इनवर्सला पण कॉस इनवर्स. साइन इनवर्स ऑफ -x असेल, आता बघितली आपण, साइन इनवर्स ऑफ -x असेल तर त्याचा आन्सर मायनस साइन इनवर्स ऑफ x असतं. आणि कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x असतं. मग त्या दोन प्रॉपर्टी वापरणं, साइन इनवर्सचा मायनस पुढे आलं, कॉस इनवर्सचा मायनस पुढे घेताना पाय मायनस असा वापरला आपण. त्या दोन प्रॉपर्टी आपण तिथं दिलेल्या. आता पाय तसंच ठेवणार आपण, किमती पुट केली. -π/6 आलं, साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे, कारण साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2 असते. प्लस पाय राहिलं, मायनस कॉस π/6 ची व्हॅल्यू √3/2, ते सुद्धा π/6 आलं. -π/6 -π/6 घेतलं तर ते -2π/6 होते. 2 न भाग केला तर π/3 म्हणजे पाय मायनस π/3 राहिलं. तर π/3 म्हणजे cos 1/2 ची व्हॅल्यू असते, cos इनवर्स ऑफ 1/2, cos π/3 1/2 असते. म्हणजे π/3 म्हणजे cos इनवर्स ऑफ 1/2 होईल. मग आता इथं आपण जे वरती प्रॉपर्टी दिलीत त्याच्यात बघा, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x असेल तर त्याचा आन्सर कॉस इनवर्स ऑफ -x घेऊ शकतो. म्हणजे पाय मायनस घालून ते मायनस फक्त आत देऊ शकतो. म्हणजे त्याचं उत्तर काय होईल, कॉस इनवर्स ऑफ -1/2 झालं. इज इक्वल टू काय राहील तर RHS. फक्त तुम्हाला त्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं, बाकी एक्स्ट्रा काही करावं लागत नाही. 11वी पेक्षा कितीतरी पटीनं हा सोपा टॉपिक आहे, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. परत एकदा बघा, त्या दोन प्रॉपर्टी आपण वापरतोय, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स ऑफ -x च्या.
साइन इनव्हर्सचं मायनस पुढे येतं, कॉस इनव्हर्सचं पाय मायनस असं. त्याच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर पाय मायनस पाय बाय 3 आलं. पण आपल्याला उत्तर तर कसं पाहिजे होतं, तर ते पाहिजे होतं आपल्याला कॉस इनव्हर्सच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणून पाय बाय 3 च्या ऐवजी आपण कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती असते, तर 1/2. म्हणून कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 घेतलं. मग परत प्रॉपर्टी पाय मायनस कॉस इनव्हर्स असेल तर त्याचा आन्सर कॉस इनव्हर्स ऑफ मायनस असतं. त्यानुसार ते कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू RHS. Sin inverse of 3/5 plus cos inverse of 12/13 is equal to sin inverse of 56/65. आता हे एक्झाम्पल पूर्ण वेगळं का वेगळं आहे, तर 3/5 चार्ट मध्ये नाही, 12/13 पण नाही, त्यामुळे आता हे वेगळ्या पद्धतीने सोडा. पहिलं आपण x मांडलं, दोन वेगवेगळ्या टर्म्स LHS च्या फक्त घेणार. x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3/5 आलं, त्याच्यावरून साइन x होईल 3/5. साइन x मिळालं की आपल्याला cos x काढायचं. cos x कसं काढणार, रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. cos x is equal to रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. किमती ठेवल्या, 1 मायनस 3/5 चा स्क्वेअर म्हणजे 9/25 होईल. तिरकस गुणाकार घेतला तर 25 वजा 9 म्हणजे 16 होईल. 25 वजा 9 म्हणजे 16 झालं. मग 16चं वर्गमूळ घ्यावं लागेल आपल्याला, 4 होईल. 25चं 5 आलं म्हणजे 4/5 आलं. cos x ची व्हॅल्यू मिळाली. तसंच आता आपल्याला cos इनव्हर्स साठी सोडवायचं. y मानू त्याला. लेट y इज इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ 12/30 म्हणजे cos y होणार 12/30. मग sin y काढायचं, रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर. परत किमती 1 मायनस 12/13 चा स्क्वेअर करून घेतला 1434 अपॉन 169. परत तिरकस गुणाकार होईल, तर वजाबाकी 25/169 वर्ग 5/13. म्हणजे साइन वाय ची किंमत मिळाली आपल्याला 5/13. म्हणजे आता आपण प्रूव्ह करायचं, त्याच्या डाव्या बाजूला आपण तर x आणि y मांडले म्हणजे x प्लस y झालं, आणि उजव्या बाजूला साइन इनव्हर्स पाहिजे. साइन इनव्हर्स डावीकडे आल्यानंतर साइन झालं असतं, म्हणजे साइन ऑफ x प्लस y असा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. Therefore, sin x plus y चा फॉर्म्युला काय असतो, sin x इंटू cos y प्लस cos x इंटू sin y. किमती ठेवल्या त्याच्यामध्ये, मध्ये प्लस आहे, दोन्हींचा छेद समान होत आहे. 13 गुणिले 5 65, 13 गुणिले 5 65. मग अंशाची बेरीज होणार 12 36 आणि 4 पंचे 20. 36 आणि 20 घेतलं तर 56 झालं. 56/65 आणि डाव्या बाजूला साइन आहे ते उजव्या बाजूला आल्यानंतर इनव्हर्स होणार, म्हणजे x प्लस y राहील फक्त डाव्या बाजूला. x plus y is equal to sin inverse of 56/65. म्हणजे ती बेरीज केली मी, डायरेक्ट ती बेरीज करून 56/65 लिहिलं. इकडचं साइन डाव्या बाजूचं साइन उजव्या बाजूला गेल्यानंतर साइन इनव्हर्स झालं. आता x ची व्हॅल्यू माहिती आहे, y ची माहिती आहे, पुट करू शकतो. Therefore, sin inverse of 3/5 plus cos inverse of 12/13 is equal to sin inverse of 56/65. बघा ते प्रूव्ह झालं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला टेबल मधल्या व्हॅल्यू नसतात, टेबलच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू देतील 3/4 5/3 वगैरे असं काहीतरी दिल्या, तर त्यावेळी लक्षात ठेवायचे की आपल्याला सेपरेट x आणि y मांडायचं आणि उजव्या बाजूला जे काय आहे त्यानुसार ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे पहिल्यांदा आपण x मांडलं साइन इनव्हर्स ऑफ 3/5, त्याच्यावरून साइन x ची किंमत मिळाली 3/5 झाली. साइन x मिळालं की cos x काढून ते रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स का वापरला, cos स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर, स्क्वेअर रूट घेतलं, त्याचं व्हॅल्यू पुट करून सबस्टिट्यूट करून ते आपण सबस्ट्रॅक्शन केली तर ते येतं 4/5 आलं cos x. तसंच आता y मांडलं दुसऱ्या टर्मला 12/13 ला, जे cos y झालं ते 12/13, त्याच्यावरून साइन y काढलं तर त्याला 5/13. डाव्या बाजूला आपण x आणि y मांडलं, म्हणजे तिथं बेरीज आहे म्हणून बेरीज घेतली, x प्लस y आलं, आणि उजव्या बाजूला साइन इनव्हर्स होता, ते डाव्या बाजूला आलं तर साइन झालं असतं, म्हणून आपण काय घेतलं तर तिथं साइन x प्लस y घेतलं. त्याचा फॉर्म्युला साइन x प्लस y चा साइन x cos y प्लस cos x साइन. व्हॅल्यू पुट केली आपण, व्हॅल्यू पुट केला ते साइन इकडे आल्यानंतर साइन इनव्हर्स होईल, म्हणजे x प्लस y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 56/65 झालं. व्हॅल्यू पुट केला तसं, x म्हणजे काय साइन इनव्हर्स ऑफ 3/5, y म्हणजे काय cos इनव्हर्स ऑफ 12/13 आणि उजवी बाजू आहे. त्याचं प्रूफ झालं.
एकदा सोडवा, व्हॅल्यू चेंज करून पण तुम्ही घेऊन ते सोडवू शकता. त्यानुसार तुम्हाला ते सुटत गेलं की तुमचा परफेक्ट होईल ते एक्झाम्पल. हे तिसरं एक्झाम्पल. चौथं एक्झाम्पल सेम त्याच पद्धतीचं, फक्त इथं मग साइन इनवर्स कॉस इनवर्स होता आणि उजव्या बाजूला साइन इनवर्स, तसं इथं उजव्या बाजूला डायरेक्ट किंमतच आहे. cos inverse of 3/5 plus cos inverse of 4/5 is equal to pi by 2 दिली. आता दोन्हींचा छेद समान आहे, 5 आहे. आता आपल्याला अशी ऍडजस्टमेंट करायची की cos इनवर्सच्या जागी साइन इनवर्स आणायचं कुठल्या तरी एका जागी. मग दोन्हींचा अँगल सेम येते का बघायचं. मग साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स आलं तर त्याचा आन्सर π/2 येईल. तर ती प्रॉपर्टी आपल्याला वापरायची, म्हणून आपण पहिली फक्त लेट x इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3/5 झालं. म्हणजे cos x काय झालं 3/5, त्याच्यावर sin x काढू शकतो, रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. किमती ठेवल्या काय येणार तर त्याचा 3/5 चा स्क्वेअर 9/25 होईल. डायरेक्ट घेतला, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर 16/25 होत आहे. मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 4/5 होत आहे. कशाची व्हॅल्यू आली, साइन एक्स ची आली, त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. therefore x is equal to काय झालं साइन इनवर्स ऑफ 4/5. थोडक्यात x म्हणजे काय cos इनवर्स ऑफ 3/5. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो cos इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4/5. कारण x दोन्ही पण xच आहेत, त्यामुळे दोन्ही पण इक्वल असू शकतात. मग cos इनवर्स ऑफ 3/5 च्या जागी आपण साइन इनवर्स ऑफ 4/5 लिहू शकतो. कारण x म्हणून बघितलं तर आपण दोन्ही पण सेमच आलेत, म्हणून आता आपण LHS घेतलं. cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5. cos इनवर्स ऑफ 3/5 च्या जागी साइन इनवर्स ऑफ 4/5 लिहिलं. मग आता प्रॉपर्टी साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x असेल तर त्याचा आन्सर π/2 असतो. बघा अँगल सेम आहे का, 4/5 सेम आहे. साइन इनवर्स प्लस cos इनवर्स म्हणजे त्याचा आन्सर काय होईल तर π/2. हे सोपं आहे. ज्यावेळी π/2 वगैरे असं ज्यावेळी पाहिजे असतं त्यावेळी पहिल्यांदा काय चेक करायचं तर डाव्या बाजूला चेक करायचं की दोन्हींचा छेद समान आहे. अंश वेगळा असू दे, दोन्ही सेम टर्म असतील तर पहिल्यांदा चेक करायचं छेद समान आहे का. अंश वेगळा असणारच आहे कारण दोन्ही सेम येणारच नाही. छेद समान असेल तर मग या पद्धतीने सोडवायचं. पहिल्यांदा x मानून घ्यायचं, समजा दोन्ही पण साइन इनवर्स असते तरी पण आपण सेम प्रोसिजर केली. x मांडला असता, त्याच्यावरून मग इथं cos x ची मिळाली तशी sin x ची मिळाली असते. इथं आपल्याला cos x 3/5 झालं, तसं तिथं sin x 3/5. मग cos x मिळाले त्याच्या उलट sin x ते काढून घेतलं आपण, मग तिथं cos x काढावं लागलं असतं. इथं sin x 4/5 मिळालं म्हणजे तिथं cos x 4/5 मिळालं असतं. मग त्याच्यावरून x ची व्हॅल्यू झाली sin इनवर्स ऑफ 4/5 झाली. म्हणजे थोडक्यात cos इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4/5. कारण आपण बघितलं एक्सच आहे आणि खाली काढलेलं पण एक्सच आहे, दोन्ही एक्स आहेत म्हणजे दोन्ही सेमच आहेत. मग LHS घेतलं, LHS मध्ये cos इनवर्स ऑफ 3/5 च्या जागी आपण साइन इनवर्स ऑफ 4/5 सबस्टिट्यूट. मग दोन्हींचा अँगल सेम आला 4/5. मग त्याचं प्रॉपर्टी वापरली साइन इनवर्स ऑफ x प्लस cos इनवर्स ऑफ x, म्हणजे त्याचा आन्सर काय होतं तर ते π/2 असतं. तेच तुम्हाला RHS. आता हे पाचवं आहे. ही टॅन इनवर्सची प्रॉपर्टी होती पाचवी, त्या प्रॉपर्टीनुसार आता हे सोडवायचं. टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y, ती प्रॉपर्टी. मग LHS घेतलं, काय होता टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y चा फॉर्म्युला आठवते का बघा. दोन टॅन इनवर्सची बेरीज असेल तर एकाच टॅन इनवर्स मध्ये अंशाला त्यांची बेरीज होईल, छेदाला 1 मायनस त्यांचा गुणाकार. बरोबर. मग आता वापर, अंशाला बेरीज झाली, छेदाला 1 मायनस त्यांचा गुणाकार म्हणजे 1/2 इंटू 1/3. अंशाला तिरकस गुणाकार करून घेतला तर ते 5/6 होईल. छेदाला घेतलं तर ते पण 5/6 येते बघा, कारण 1 गुणिले 1 1 आलं, 2 गुणिले 3 म्हणजे 6, 1/6. 1 वजा 1/6 घेतलं तर ते 5/6 होतं. मग 5/6 ला 5/6 कॅन्सल झालं, 1 राहील. टॅन कितीची व्हॅल्यू 1 π/4 ची असते. हे आलं सहज सोपं डायरेक्ट आहे. तुम्हाला फक्त हे बेरीज वजाबाकी एवढंच करावं लागेल. दोन टॅन इनवर्सची बेरीज झाली तर एकाच टॅन इनवर्स मध्ये अंशाला त्यांची बेरीज, छेदाला 1, अंशाला प्लस आलं तर मायनस, छेदाला अंशाला मायनस आलं तर छेदाला प्लस येत आणि त्यांचा गुणाकार.
ते फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून ते सॉल्व्ह करायचं, त्याच्यानुसार लगेच उत्तरच मिळतं आपल्याला. हे त्याचं आन्सर. हे 5वं एक्झाम्पल इज इक्वल टू RHS. आता 6वं, 2 tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4. म्हणजे आता ही 6वीच प्रॉपर्टी आहे, त्याच प्रॉपर्टीचा वापर करायचा. परत LHS घेतला. मग 2 tan इनवर्स ऑफ x चा फॉर्म्युला इकडे बघा उजव्या बाजूला, tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असतं. मग आता इथं x म्हणजे किती आहे तर 1/3, ते ठेवलं आपण. tan इनवर्स ऑफ 2 इंटू 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 चा स्क्वेअर. मग न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन घेतली तर ती 2/3 होईल आणि छेदाला 1/9 येईल स्क्वेअर. तिरकस गुणाकार करून घेतला छेदाला, 9 एके 9, 9 वजा 1 घेतलं तर 8 होणार, म्हणजे 8/9 आलं. 2/3 भागिले 8/9 आलं. मग छेदाचा उलटून गुणाकार करायचा, जे काय होणार tan इनवर्स ऑफ 2/3 इंटू 9/8 झालं, कारण छेदाला छेद आहे तो अंशाला येतो. छेदाचा उलटून गुणाकार घेतला. मग आता भाग घालवायचा फक्त. भाग घालवला तर काय शिल्लक राहील 3/4. म्हणजे भाग घालून तुम्ही बघू शकता, 9 दुनी 18 आणि 8 त्रिक 24 झालं. बरोबर, परत 6 भाग जाईल, 6 त्रिक 18, 6 चौक 24. म्हणजे प्रॉपर्टी लक्षात येईल. 2 tan इनवर्स ऑफ 2 tan इनवर्स आलं तर हा फॉर्म्युला वापरा. 2 tan इनवर्स तर कशात कन्वर्जन आहे, tan इनवर्स, म्हणून tan इनवर्सचा फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे 1/3. व्हॅल्यू फक्त पुट केली आपण आणि ते सॉल्व्ह करत गेलो. सॉल्व्ह म्हणजे काय तर फक्त तिरकस गुणाकार करून बेरीज वजाबाकी उलटून गुणाकार एवढाच केला आपण आणि त्याच्यानुसार त्याचं उत्तर मिळालं. तेच आपलं. आता पुढचं, tan इनवर्स ऑफ cos थीटा प्लस sin थीटा अपॉन cos थीटा मायनस sin थीटा इज इक्वल टू π/4 प्लस थीटा. आणि ती काही कंडिशन दिली, थीटा त्याच्यामध्ये असेल तर. आपण मग LHS घेतलं. आता एक टर्म लक्षात ठेवा, cos आणि sin ची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही पण दिलं. अंशाला बेरीज वजाबाकी काही पण असं, म्हणजे काही पण कसाही सिक्वेन्स होईल, पण cos आणि sin ची बेरीज पण पाहिजे आणि वजाबाकी पण पाहिजे आणि भागाकार पाहिजे, त्याच्यात महत्वाचं. असं जर आलं तर प्रत्येक टर्मला cos थीटा ने डिवाइड. बाहेरच्या टर्मचा tan इनवर्सचा संबंध आहे, आत फक्त भागाकार करतो. म्हणजे कसं होणार, tan इनवर्स राहील, cosला cos गेलं 1 आलं, sin अपॉन cos म्हणजे tan, तेच छेदाला 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. मग ह्याचा फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युले स्टँडर्ड ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युले 11वीत झालेले आहेत आपल्याला. 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा असेल तर त्याचा आन्सर असतं tan ऑफ π/4 प्लस थीटा. असा कशावर आला तर 1 म्हणजे tan कितीची व्हॅल्यू असते π/4 ची, म्हणजे π/4 आला. आणि दुसरा अँगल काय थीटा, त्यांच्यात काय कॉमन येणार तर टॅनच येतो, मध्ये प्लस आहे म्हणून प्लस आलं, म्हणजे अंशावरती डिपेंड राहील चिन्ह सगळं. 1 म्हणजे π/4 प्लस आहे म्हणून प्लस, आणि दुसऱ्याचा अँगल थीटा आहे म्हणून तो थीटा. मग आता tan इनवर्सला tan कॅन्सल होईल, राहिलं काय तुमचं शिल्लक π/4 प्लस थीटा. बघा तेच तुमचं RHS. सोपाही नाही, म्हणून म्हणतोय लक्षात ठेवताना एकच स्टेप लक्षात ठेवायची, अंशाला म्हणजे भागाकाराला आणि cos आणि sin ची बेरीज असेल तर प्रत्येक टर्मला cos थीटा न डिवाइड करायचं, हे मात्र कन्फर्मली लक्षात ठेवा. त्यानुसार ते तुमचं आन्सर. हे 6वं 7वं झालं. आणि आता एक शेवटचं एक्झाम्पल, आणि आता आपल्याला शेवटचं एक्झाम्पल बघायचं. 8वं एक्झाम्पल आहे, म्हणजे टॉपिक पण संपतोय आणि एक्झरसाइज पण संपतोय. त्यातलं एक शेवटचं एक्झाम्पल आहे. काय आहे तर tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस cos थीटा अपॉन 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू थीटा अपॉन 2. आता आपण ह्याचा LHS घेऊ, प्रूव्ह करायचं आहे. ते फॉर्म्युले आता आपल्याला पाठ पाहिजे. 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस ह्याचे फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. 1 मायनस कॉस असेल तर लक्षात ठेवा 2 साइन स्क्वेअर घ्यायचं, 1 मायनस कॉस, आणि 1 प्लस कॉस आलं तर त्याचा 2 कॉस स्क्वेअर घ्यायचा. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर, 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर येणार, आणि अँगल निम्मा करायचा, म्हणजे जो काही दिलाय त्याच्या निम्मा हाफ करून घ्यायचा. 45 असता तर 22.5, 90 असता तर 45 वगैरे असं करायचं. आता इथं आपल्याला थीटा दिला, म्हणजे काय होणार तर तो थीटा अपॉन 2 होणार. म्हणजे 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला येणार 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2, आणि 1 प्लस कॉस थीटाचा होणार 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2. तर ते दोन फॉर्म्युले वापरूया. आले का? मग याच्यात 2 ला 2 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय होणार तर
टॅन स्क्वेअर येणार, रूट मध्ये तसंच राहील टॅन स्क्वेअर थिटा आपण, मग टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर टॅन झालं. टॅन इनव्हर्सला टॅन कॅन्सलच होणार आहे, कारण टॅन आणि टॅन इनव्हर्स दोन्हीच्या पॉवर बघितल्या, टॅनची 1 आली, टॅन इनव्हर्सची -1 आली, 1 - 1 म्हणजे 0, टॅन रेज टू 0 म्हणजे काय, निघूनच जातं ते, म्हणजे राहिलं फक्त काय तर त्याच्यामध्ये थिटा पण 2च असेल. किती सोपं एक्झाम्पल, तुमचं मार्क. म्हणजे बघा आतापर्यंत आपण हा पूर्ण टॉपिक इथं कव्हर केलेला आहे, 3 लेक्चर मध्ये झालेला आहे. थोडासा मोठा आहे टॉपिक, त्यामुळे मध्यंतरी मी 2-3 दिवस तुम्हाला गॅप दिलेला होता दुसऱ्या एक्झरसाइजचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी. आता हा झाला तिसरा एक्झरसाइज पण पूर्ण झाला. म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हा एकदम सोपा टॉपिक आहे, जरी तो मोठा असेल, जरा समजायला वेळ जात असेल, तरी पण आपल्याला कमीत कमी 10 मार्कासाठी तरी तो असेल, आणि ते मिळवून देणारा हा टॉपिक आहे. जास्त तुम्हाला करावं लागत नाही, दिलेले आतापर्यंतचे फॉर्म्युले आणि 11वीतले थोडेफार फॉर्म्युले एवढ्यांचा अभ्यास केला की तुम्हाला हे पूर्ण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. इथं तिसरा टॉपिक संपलेला. आता आपण पुढचा चौथा टॉपिक बघायचा आहे, तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. तो आपण उद्यापासून स्टार्ट करू. तोपर्यंत धन्यवाद.